नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी इथं ज्वारीच्या लाह्यापासून लाडू बनवणार आहे. तर एकदम पौष्टिक आणि चवदार असे लाडू आहेत. आता इथं खोबरं घेतलेलं आहे खिसलेलं, जवस घेतले 2 चमचे. आता इथं गूळ खिसून घ्यायचा आहे. या पद्धतीनं बत्ताईनं कट करून घेत आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं गूळ बत्ताईनं कट करून घेतलेला आहे. गूळ जर जास्त आवडत असेल तर थोडं जास्त पण टाकला तर चालतं. आता गॅसवर कढई ठेवायची. आता या कढईमध्ये सुरुवातीला मी लाह्या भाजून घेणार आहे. 1 वाटीभर घेतल्यात. आता इथं ज्वारीच्या लाह्या भाजून झालेल्या आहेत. आता एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी काढून घ्यायचे. आता याच कढईमध्ये सुरुवातीला खोबरं भाजून घ्यायचे. आता खमंग असं खोबरं भाजून घ्यायचे. आता इथं खोबरं पण भाजलेलं आहे, त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे, ज्या प्लेटमध्ये लाह्या काढून घेतल्यात. आता गॅसवर कढई ठेवायची आणि जवस भाजून घ्यायचे. आता इथं जवस मी निवडून घेतलेला आहे, तर 2 चमचे जवस घेतलेला आहे. आता हे जवस भाजताना उडत आहे, त्यामुळे याच्यावर झाकण ठेवायचे. आता बघू शकता. आता इथं छान असं भाजलेलं आहे, लगेच बाजूला काढून घ्यायचे. गॅस बंद केला आहे आणि थोडंसं उडत आहे. आता याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता ह्याच्यात 2 चमचे तीळ भाजून घ्यायचे. आता ह्याच्यातच 2 चमचे डाळू पण भाजून घ्यायचे. आता सर्व जिनस भाजून झालेले आहेत, मिक्स करून घ्यायचे. आता हे छान असं थंड पण झालेलं आहे. आता याला 2 वेळेस मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे. तर एक वेळेस टाकलेस वाटणार नाही, त्यासाठी मी इथे 2दा टाकून घेणार आहे. आता सुरुवातीला गूळ न टाकता वाटून घ्यायचे. आता थोडासा गूळ आणि तूप टाकून घ्यायचे. सुरुवातीला गूळ टाकून वाटून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये 1 चमच्यावर तूप टाकायचे. आता ह्या लाडूसाठी चाचणी बनवायची नाही, असंच गूळ टाकून आणि तूप टाकून एकदम छान बारीक वाटून घ्यायचे. कारण खोबऱ्याला तेल सुटतं, त्यामुळे चिकटपणा येतो आणि लाडू सहज वळून तयार होतात. बघू शकता, एकदम छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आता दुसरं पण भांडं वाटून तयार झालेलं आहे, बघू शकता. आता ह्याचे लाडू वळून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये विलायची टाकलेलं आहे मी, विलायची पावडर. व्हिडिओ स्किप झालेला आहे, मी वाटत असतानाच विलायची पावडर टाकली. आता सर्व लाडू वळून घ्यायचे या पद्धतीने, बघू शकता. एकदम छान असे लाडू तयार झाले. आता मी घेतलेल्या साहित्यामध्ये एवढे असे लाडू तयार झालेले आहेत. आता इथं सर्व लाडू तयार झालेले आहेत. एक तुम्हाला फोडून दाखवणार, एकदम मऊसूत असे लाडू तयार झालेले आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.